सलामीर मैदानाच्या आतमध्ये जायचंय प्लीज. टॉस जिंकला आणि शतरक्षण स्वीकारले. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल. अथर्व आणि त्यांच्या समवेत सुयोग. सुयोग आणि अथर्व ही जोडी दाखल झाले. अतिशय अप्रतिम असं नियोजन या स्पर्धेत शिवमल्हार प्रतिष्ठान शिवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी सालवडच्या माध्यमातून यंदाचं दुसरं पर्व आपण बघतोय. आज मात्र समाजासाठी राखीव दिवस आणि एक महत्वाची मॅच जिंकणारा संघ हा 2 हात करेल. बीव्हीएम नरपड संघासोबतची आजच्या दिवसातील अंतिम मॅच असेल. चला अल्लाली संघ आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. शिवशक्ती सालबेट संघ आपण बघतायत. 2 फलंदाज स्पर्धेतील एकमेव हाफ सेंचुरी ज्याच्या नावावरती नोंदवली गेली आहे. 21 चेंडू आणि 58 धावांची विस्फोटक धुव्वाधार फलंदाजी मिस्टर अथर्व. तो मात्र स्ट्राईकला दिसेल आणि नॉन स्ट्राईकिंग कडे ते सुयोग आणि गोलंदाजी मार्कवर अनिकेत राऊत. अनेक मोठ्या स्पर्धा गाजवण्याचा विक्रम ज्याच्या नावावरती आहे तोच अनिकेत. आज मात्र एका बाजूने प्रचंड अनुभव, प्रदीर्घ टेनिस क्रिकेटचा अभ्यास आणि दुसऱ्या बाजूने सळसळत रक्त मिस्टर अथर्व. हे द्वंद्व बॅटल खूप चांगलं आहे. एका बाजूने अनुभव तुम्हाला सांगतोय की तुम्हाला काय करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने जोश आणि होश जर तुमच्या सोबत असेल तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सुयश संपादन करू शकता. बॅटल द्वंद्व खूप मोठा आहे. वळूया मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत राऊत गोलंदाजी मार्गवर तर अथर्व ऑन स्ट्राईक. ओ पहिला चेंडू आणि फेकून दिले चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर. षटकार यष्टीचे. थँक्यू डीजे थँक्यू. अथर्वच्या बॅटमधनं व्हेरी फर्स्ट बॉलला आलाय षटकार. हा या अथर्वचा पॉझिटिव्ह थिंकिंग आहे की अनिकेतकडे प्रचंड अनुभव आहे, हरकत नाहीये, परंतु मला अनिकेतला नाही बघायचं तर त्याच्या चेंडूला बघायचं आहे. खराब असेल पनिशमेंट मी करणार. हा एक इरादा एक स्पष्ट केलाय त्याने. गुड बॉलिंग गुड बॅटिंग. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला गुड सेन्सिबल क्रिकेट. अतिशय देखणं क्रिकेट आहे इथे. धावसंख्या मात्र 7 वर जाऊन पोहोचलंय. परिपक्वता आले असं म्हणायला हरकत नाही अथर्व यांच्याकडे. आणि ज्या ज्या वेळेला तुमच्याकडे परिपक्वता येते त्याच्यामध्ये तुम्हाला 3 परिवर्तन दिसतात. जेव्हा एखादं फळ पिकतं किंवा त्याच्यामध्ये परिपक्वता येते त्यावेळेला ते थोडंसं नरम होतं, थोडंसं गोड होतं आणि थोडंसं त्याचा कलर चेंज होतो. तुमच्याकडे जर परिपक्वता आली, तुमच्याकडे नम्रता येते, तुमच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वास झळकत असतो आणि तुमच्या सौजन्य तुमच्याकडनं बघायला मिळते. परिवर्तन आहेत आणि इथे तेच बघायला मिळालं. गुड सेन्सिबल क्रिकेट आहे इथे. अथर्व आणि सुयोग यांच्याकडनं जी ती स्टार्ट दिली गेली आहे ती इन्स्पायर करणारी आहे, ती मोटिवेट करणारी आहे आणि ती मोठ्या प्रसंगाला सामोरी जाणारी आहे. सुंदर फलंदाजी. 3 चेंडू आणि 8 धावा. दुसऱ्या बाजूने अनिकेत मात्र या ठिकाणी नक्कीच गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय चेंडू क्रमांक 4 घेऊन. यावेळेला फक्त दिशा दिली गेली. थोडंसं फंबल झालं. 1 धाव परिपूर्ण केले. दुसऱ्या धाब्याचा अटेम्प्ट आणि मात्र अथर्व वेगानं 2 धावा परिपूर्ण करतायत. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. 10 धावा. अतिशय देखणं क्रिकेट. कारण एका बाजूने आपण टेनिस क्रिकेट विश्वातील एक अनमोल असं रत्न आहे अनिकेत इज नो डाऊट. जसं पण मी मगाशी म्हटलं होतं की मला चेंडू बघायचा आहे आणि चेंडू जर माझ्या रडारमध्ये आला तर मी त्याला खूप चांगल्या पद्धतीने मैदानाच्या बाहेर फेकून देईल. हा इरादा खूप चांगला आहे. हे विचारांचे जी वादळ आहे ते खूप महत्वाचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेला अप्रतिम मोहम्मद अझरुद्दीन स्टाईलने काय लेग ग्लान्स बघायला मिळतोय. परिपक्वता आज मला मात्र अथर्वच्या बॅटमधनं बघायला मिळते. 11 धावा धावफलकावर. अतिशय सुंदर असं आणि एक अप्रतिम असं क्रिकेट. प्रत्येकाने आवर्जून बघावं आणि त्यांचा मनमुरादपणे आनंद घ्यावा असं क्लास 1 नियोजन आणि एक अप्रतिम असं क्रिकेट. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू. 11 धावा ऑन दी बोर्ड.
अनिकेत तयार, गोलंदाजी मार्कवर राईट टर्म ओव्हर द विकेट, सुयोग ऑन स्ट्राईक. यावेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड आणि इथे थोडीशी घाई केली होती. इथे मात्र पहिलं षटक संपले, 11 धावा, गुड स्टार्ट आपल्याला बघायला मिळते शिवशक्ती सालबेट संघ. ऐकूया डीजेला आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. न्यूमन गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. मीनार न्यूमॅन मीनार गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. तर एका बाजूने अथर्व बघायला मिळत आहे. पहिली फर्स्ट बॉलला ज्याने षटकार मारत आपला इरादा ज्याने स्पष्ट केलाय तोच अथर्व एक परिपक्वता घेऊन मध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आक्रमकता आणि संयम यांचा सुंदर समन्वय साधत आहेत आणि शिवशक्ती सालवट संघाला एका दिशेने घेऊन जाण्यासाठी चांगल्या इनिंगचं योगदान सुद्धा देत आहेत. मीनार तयार, गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळेला सुंदर शॉट सिलेक्शन, डीप एक्सचा कव्हरला अप्रतिम लेफ्टेड कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. आला इथे एक कॉपी बुक स्टाईलने चौकार यष्टीचे. थँक्यू. धावसंख्या स्थिरावली गेली ती 15. मीनार मात्र इथे स्वागत करतोय, मीनारचं स्वागत करतोय अथर्व चौकारानं. ज्या पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन इथे बघायला मिळालंय, बॉडी लँग्वेज आपण बघाल, एलिव्हेशन बघाल, प्रॉपर चेंडूवरती आणि एक कॉपी बुक स्टाईलने खेळला गेलेला लेफ्टेड कव्हर ड्राईव्ह, हँडसम चौकार. धावसंख्या 1515 ऑन द बोर्ड. आता मात्र चक्रव्यूह सजवलं जात आहे अथर्वसाठी. और कहते ना जहाँ जाल बिछाते वहां दाना भी मिलता है, सोच समझ के खेलना है बस. बघूया पुढच्या चेंडूकडे आपण वळूया. गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय मीनार. ओ यावेळेला बॅटला ब्रश करतोय, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय, ट्रॅव्हल होताना एक धाव परिपूर्ण आणि 16 धावा. धावफलकावर मागच्या मॅच मध्ये 89 धावांची विस्फोटक इनिंग दोघांनी पार्टनरशिप साकारली होती आणि नॉट आउट राहिले होते. मॅरेथॉन खेळी ज्यांनी साकारली होती. हवेचा रुख आपण बघू शकाल, अम्ब्रेला थोडीशी क्रॉस झालंय. समोरचं दृश्य दरम्यान पुढचा चेंडू तयार होताना गोलंदाजी मार्कवर मीनार. यावेळेला कार्पेटच्या साह्याने चेंडूला खेळला गेला एक्स्ट्रा कव्हरला 30 सर्कल मध्ये देखणं क्रिकेट. सुंदर फिल्डिंग थ्रो, तद्भर एक धाव परिपूर्ण. धावसंख्या 17 वर जाऊन स्थिर होताना प्रत्येक चेंडू वरती जो क्लास दाखवलाय तो अप्रतिम आहे. शांत, संयमी आणि तेवढीच परिपक्वता या दोन्ही फलंदाजाकडे. एका बाजूने सुयोग आणि दुसऱ्या बाजूने अथर्व. गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय मिस्टर मीनार. चेंडू क्रमांक असेल दुसऱ्या षटकातील 4था. ओ याही वेळेला मात्र सुंदर अप्रतिम ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफला शतरक्षक आहेत आणि इथे आपण बघू शकाल धावसंख्या इथे मात्र 2 ने आकार घेताना जाऊन स्थिरावली गेले. ते अतुल आम्हाला सांगतायत 19 धावा धावफलकावर, 19 रन्स ऑन दी बोर्ड. चांगली गोलंदाजीने तेवढ्याच ताकदीचं फलंदाज आपल्याला करताना दिसते बॅटिंग. कारण पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये पॉवर दाखवले या दोन्ही फलंदाजांना. भरपूर शॉर्ट बॉल पॉइंटला एक्झिक्यूट केलाय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. सुंदर फिल्डिंग तिथे बघायला मिळते. षटक इथे आपण बघू शकाल संपले का बॉल आहे. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या स्थिरावली गेली ती 20वा. 1 टू गो. शेवटचा चेंडू आहे. 20वा धावफलकावर. षटक क्रमांक आपण दुसरं बघताय पॉवर प्लेचं. 20वा धावफलकावर
चांगली गोलंदाजीने तेवढ्याच ताकदीचं फलंदाजीचं शक्ती प्रदर्शन केले असं मी म्हणेन. अथर्वने ज्या पद्धतीने व्हेरी फर्स्ट बॉलला षटकार मारत आपला इरादा स्पष्ट केला आणि त्यानंतर कंसिस्टन्सी सुंदर बघायला मिळाली. कहते ना पानी पूरी तरह से कोमल होता है लेकिन वो पाषाणों को चीरने की क्षमता रखता है, पाषाणों को तोड़ता है. उसकी वजह वो निरंतरता के साथ में चलता है. ते ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र डॉट बॉल आला. पाणी घेऊन जा आणि 20 ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. चांगलं षटक म्हणता येईल. ऐकूया डिझेल आणि येऊया पुनश्च लाईव्ह ऍक्शन मध्ये. थँक्यू धावा. स्कोर कार्ड वरती 20. न्यूमॅन कुशल दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकाल. एका बाजूने अथर्व, दुसऱ्या बाजूने सुयोग. पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आले आहेत 9 धावा. टोटल 10च्या सरासरीने येत आहेत 20 धावा आणि याच पद्धतीने धावा आल्या. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 60 हा दिसू शकतोय. तयार गोलंदाजी मार्कवर कुशल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू दरम्यान पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील अप्रतिम. या वेळेला लॉंग ऑफला चेंडूला एक्झिक्यूट केले. डीप मध्ये खेळले आहेत. सुंदर शतरक्षण. धावसंख्या 21 वर जाऊन स्थिरावले. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय. एका बाजूने अजित म्हात्रे सर आणि दुसऱ्या बाजूने आशुतोष व्यवहारे सर आपल्याला बघायला मिळतात. ऑफिशियल पंच. दरम्यान पुढचा चेंडू ते स्विच हिटचा टीम लाऊड अपील प्लम मध्ये पकडला गेलाय. विकेट इज गॉन अँड म्युझिक इज ऑन. थँक्यू. न्यूमॅन साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुयोग बॅक टू पॅव्हिलियन कडे. परंतु सुयोग आणि अथर्वने चांगली स्टार्ट मिळून दिले इथे सालवड संघाला. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल दाखल झालाय साहिल. दरम्यान पुढचा चेंडू तवे स्कोर कार्ड वरती 21. इथे आल्या आल्या मात्र मोठा शॉट खेळण्याचा इरादा आणि साहिल मात्र कॅच देत बॅक टू पॅव्हिलियन कडे जाताना विकेट क्रमांक 2. धक्का क्रमांक 2 एसटीचे. थँक्यू. नैनेश 21. नैनेश न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना एका बाजूने अथर्व एका साइडने आहे, दुसऱ्या बाजूने बॅक द क्यू या ठिकाणी लागले. नैनेश दाखल झाल्यात. चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये बघायला मिळते. अल्लेली संघाकडनं चांगली वापसी आहे या षटकामध्ये.
नैनेश दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक जिम्मेदारी आहे कारण एका बाजूने अथर्व वन मॅन आर्मीचा रोल अदा करतोय. बघूया पुढचा चेंडू. लेफ्ट मोर द विकेट. भरपूर शॉर्ट बॉल टॅप केलाय चेंडूला. वेगाने चेंडू बॅकवर्ड टॉस केले. क्रीजर मध्ये ट्रॅव्हल होताना तिथे एक धाव वर्जित केली जाईल. धावसंख्या बघायला मिळते ती 22. 22 ऑन द बोर्ड बघायला मिळतात. कमबॅकिंग करताना तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज, कारण पहिल्या षटकामध्ये 11 त्याच्यानंतर 9 आणि या षटकामध्ये थोडंसं इकॉनॉमिकल षटक हाताळलं जात आहे. कमबॅकिंग साठी जे षटक हवं होतं ते अल्लाली संघाकडनं मात्र कुशल देताना. पुढचा चेंडू अथर्व. अप्रतिम यावेळेला कर्रारा ड्राईव्ह. चेंडू मात्र लॉंग अप मध्ये ट्रॅव्हल झालाय. 23 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात या षटकातील. पुढचा चेंडू. नैनेश यावेळेला चेंडूला फेस करतील. अतिशय देखणा लेफ्ट हँड कट शॉट ज्याला म्हटलं जातं डायव्हर्ट झाला आणि डीप गलीमधनं सुद्धा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय ते उपयुक्त चौकार. थँक्यू. 27 धावा 9च्या सरासरीने इथे येत आहेत. एका बाजूने अथर्व आणि दुसऱ्या बाजूने सुंदर साथ देताना नैनेश. बघूया या वेळेला षटक क्रमांक 4 असेल आणि अनिकेत राऊत पुनश्च गोलंदाजी मार्कवर दाखल होताना ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं तोच पुनश्च वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचं 4थं षटक घेऊन एका बाजूने सलामवीर आपल्याला बघायला मिळतात. मिस्टर अथर्व एक चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करताना आणि त्यांच्या समोर पुनश्च दाखल झालाय अनिकेत. 10 चेंडू 20 धावा. अथर्व सुंदर बॅटिंग. 200च्या स्ट्राईक रन रेटने धावा इथे बनवतायत. या वेळेला मात्र चांगला चेंडू आहे. अनिकेत थोडासा वलवतोय चेंडूला. ज्या पद्धतीने कट झालाय कारण फिंगर रोल करण्यामध्ये महारत या गोलंदाजाला हासिल आहे. एक चांगली मेहनत घेतलाय त्याच्यावर. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा तो बळतोय चेंडू बाहेर निघतोय आणि अथर्वला डॉमिनेट करत मात्र यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. या षटकातील दुसरा चेंडू. 27 ऑन द बोर्ड. ऑन साइडला मात्र प्रोटेक्शन बघायला मिळते. लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन. आणि याही वेळेला आपण बघू शकाल उत्साह जास्त आहे यष्टीरक्षकांच्या माध्यमातून. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू इथे बघायला मिळत आहेत. कारण इथून अथर्वची जी स्टॅटस ही आहे ती महत्वाची आहे. विकेट हॅव टू बी सेव्ह अँड रन्स हॅव टू बी स्कोर. अशा परिस्थितीमध्ये द्विधा मनस्थितीमध्ये आहे यावेळेला अथर्व. पुढचा चेंडू उडवला आणि मिस टाइम शॉट. चुकी झाले अथर्वकडनं आणि इथे मात्र अथर्व बॅक टू पॅव्हिलियन कडे यष्टीचे. भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही. आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत आहे आमची पावर आहे. थँक्यू. न्यूमॅन अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये मात्र स्वागत केलं जाते. कुठेतरी थांबून खेळणं गरजेचं होतं कारण अनिकेतच्या या षटकामध्ये थोडंसं बचावात्मक भूमिकामध्ये खेळायला हवं होतं अथर्व यांना. कारण शेवटच्या 2 षटकामध्ये नक्कीच अथर्व यांची बॅटिंग बहरली असती परंतु अनिकेतने मात्र जे हवं होतं तो विकेट मिळवला इथे अथर्व यांचा. धाबा स्कोअर कार्डवरती 27.
आणि या षटकातील 3 चेंडू संपलेले आहेत. न्यूमॅन पुनश्च अनिकेत आपल्याला बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 आपल्याला बघायला मिळेल. तयार गोलंदाजी मार्गवर अनिकेत. लेफ्ट हँड फलंदाजाला इथे प्रमोट केलं गेलंय आणि प्रामुख्याने या फलंदाजावर या विकेटवरती लेफ्ट हँड फलंदाजानं आपलं अधिराज्य गाजवले बऱ्याच वेळा. अनिकेत तयार समोर जाईल तोही अनिकेत. इथे मात्र वाईड यॉर्कर वेगवान चेंडू ज्याला म्हटलं जातं परंतु पंच सांगतायत इट इज अ वाईड बॉल. धावसंख्या 28 वर जाऊन स्थिरावताना चला प्लीज 28 धावा धावफलकावर आहेत. चला विनंती आहे अनिकेत. 28 ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 28वा धावफलकावर अनिकेत पुनश्च गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपण बघू शकाल. वेगवान मारा चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करताना आपण बघू शकाल. सामोरे जाईल तो अनिकेत पुनश्च. या षटकातील चेंडू क्रमांक आपल्याला बघायला मिळतोय. ओ याही वेळेला मात्र भन्नाट वेग डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये मात्र इकॉनॉमिकल षटक हाताळले जाते. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 11 धावा त्यानंतर 9 धावा आणि त्यानंतर आपण बघतोय स्कोर कार्डवरती आता धावा बघायला मिळत आहेत 28. पुढचा चेंडू अनिकेत ऑन स्ट्राईक. इथे मात्र गतीला परिवर्तन केलं होतं. व्हेरिएशन बघायला मिळालंय आणि इथे मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. फक्त एक धाव आले ती सुद्धा वाईड बॉलची आपण बघू शकाल. 28 ऑन द बोर्ड. या षटकातील 1 टू गो. पुरता ब्रेक लावला गेलाय स्कोर वरती. त्याच्या मागचं कारण एका लेंथने गोलंदाजी करताना लाईन लेंथ सुरेख मेंटेन केले. याही वेळेला मात्र डॉट बॉल बघायला मिळतोय. षटक संपलंय 4थं आणि धावा स्कोर कार्ड वरती 28 एसटीचे.
थँक्यू. दरम्यान पुनश्च कुशल गोलंदाजीसाठी तयार. सामोरे जाईल तो हर्ष. अभियान स्ट्राईक. पुढचा चेंडू मिस्टर कुशल. यावेळेला फुलटॉस चेंडू. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. चेंडू सरळ जातोय लॉंग लेग रिजन मध्ये. एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचलंय 32वा. 32 ऑन दी बोर्ड. बत्तीसावा धावफलकावर कुशल गोलंदाजी मार्गवर दाखल होताना अप्रतिम. यावेळेला मात्र झेल धरतीला दान. एक धाव परिपूर्ण. 33वा धावफलकार असतील आणि षटक क्रमांक आपण बघताय या वेळेला 5वं समाप्त होताना एसटीचे. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती 33वा. अंतिम चेंडू असतील. तीन ओव्हर नंतर किती होता? 27 ना? 27 का 28 होता बघ. 27 होत्या. या षटकामध्ये 5 आलेले आहेत. अनिकेताना 1 आणि 3 षटकामध्ये 27, 28 आणि 5 33. चला प्लीज फील्ड अरेंज करून घ्या प्लीज. 33 रन्स ऑन दी बोर्ड. अंतिम षटक असेल या वेळेला. दरम्यान 33 ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. दरम्यान हर्षद पहिला चेंडू उडवलाय आणि चेंडू हवेमध्ये. या ठिकाणी वन्स बाउंड चेंडूला फील्ड केलं जाईल. तद्वार मिळत आहेत 2 धावा. धावसंख्या 2 ने आकार करताना आपण बघू शकाल 35 हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होते ते फलंदाज आपण बघतोय स्ट्राईकला. हर्ष 35 ऑन दी बोर्ड. 35वा धावफलकावर हर्षद तयार. गोलंदाजी मार्गवर षटक क्रमांक 6 आणि चेंडू क्रमांक 2. यावेळेला आपण बघू शकाल डॉट बॉल. 35 झालेले आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष आहे.
पुढचा चेंडू स्ट्राईकला असेल तो हर्ष, आणि इथे मात्र पुनश तोच प्रयत्न. धावसंख्या 2 ने आकार घेताना जाऊन स्थिरावली गेली ती 37. रन ऑन दी बोर्ड बघायला मिळत आहेत. हर्ष, पुढचा चेंडू तयार. पुनश्च गोलंदाजी मार्कवर समोर जाईल तो हर्ष. 37 धावफलकावर. आपल्याला आपण बघू शकाल चेंडूला लॉंग लेगला एक्झिक्यूट केले गेले, एक धाव परिपूर्ण केले जाईल आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना 38. दरम्यान 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवर. पाचवा चेंडू इथे मात्र मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र गडी बाद. न्यूमॅन तनिष मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 38 धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल इनिंग मधील. 38 धावफलकावर आहेत. तनिष ऑन स्ट्राईक. ते पंच दर्शवताना वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 ने आकार घेताना स्थिरावले गेले ती 39. 39. ऋत्विज न्यूमॅन. शेवटचा चेंडू या इनिंग मधील आपण बघतायत अंतिम चेंडू. ओ यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड षटकार यष्टीचे. दरम्यान 45 धावा. 46 धावांचं 39 होतं ना. 39. झाले. 46 धावांचं टार्गेट इथे समोर असेल. शेवटच्या चेंडूवरती षटकार.
46 धावांचं टार्गेट आहे. चला फील्ड सजवून घ्यायचे. 46 धावांचं टार्गेट. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जायचं. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची. नोंद घ्या. 46 धावा शेवटच्या चेंडूवरती षटकार आणि खऱ्या अर्थाने अप्रतिम फिनिश बघायला मिळालंय. (46 to win). दरम्यान सलामवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना मंद मंद पावलाने 45 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 46 धावांचं टार्गेट. प्रीतम आणि हर्षद ही जोडी दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. 46 धावांचं स्वप्न या ठिकाणी अचीव करण्याचा प्रयत्न असेल आणि दुसऱ्या बाजूने तो डिफेन्स करण्याचा प्रयत्न असेल. 36 चेंडू 46 धावा. प्रीतम सायकला असेल, नॉन सायकिंगला हर्षद आणि गोलंदाजी मार्कवर दाखल झालेत गोलंदाज हर्ष. 36 चेंडू 46 चं टार्गेट. प्रीतम ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू. पहिला चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. सुंदर शतरक्षण तनिष यांच्याकडनं. ऑफ द मार्क बघायला मिळत आहेत प्रीतम. हर्षद स्ट्राइकला असतील. 36 चेंडू 46 चं टार्गेट. गोलंदाजी मार्कवर हर्ष. या षटकातील दुसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू शॉर्ट मिड ऑफला खेळला गेला. एकदा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आणि एक सुंदर रनिंग बिटवीन द विकेट इथे बघायला मिळते. धावसंख्या 2 वर जाऊन स्थिरावलंय. 2 चेंडू 2 धावा. सुंदर स्टार्ट आलेली संघाकडनं. प्रत्येक चेंडूवरती खूप चांगल्या पद्धतीने एकेरी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न आहे. हर्ष बॅटला ब्रश करत चेंडू शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल होतोय. तिथे एक धाव परिपूर्ण केली जाते प्रीतम यांच्याकडनं. धावसंख्या 1 ने आकार घेताना 3 धावा स्कोर कार्डवर. 3 चेंडू 3 धावा. 36 चेंडू 46 चं टार्गेट इथे सेट केले गेले. कंपल्सरी चेस या स्पर्धेचं रूल्स आपण बघतोय आणि इथून मात्र जिंकणारा संघ 2 हात करेल BVM नरपड संघासोबत. पुढचा चेंडू इथे मात्र ओहो उंच पुरा. आपल्या उंचीचा फायदा घेण्याचा तन्वीश यांचा प्रयत्न आपण बघू शकाल. सुंदर फिल्डिंग. चांगला प्रयत्न. धावसंख्या 4 वर जाऊन स्थिरावलंय. पुढचा चेंडू हर्ष. इथे मात्र अप्रतिम चेंडू बॅटला ब्रश करत जातोय सरळ लॉंग सब रिजन मध्ये. एकदा परिपूर्ण केली गेली. धावसंख्या मात्र
1 ने आकार घेताना स्थिरावले 5 धावा. दरम्यान 5 चेंडू आणि 5 धावा. चांगला स्टार्ट हर्ष यांच्या माध्यमातून आणि दोन्ही फलंदाज प्रामुख्याने प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेत. अंतिम चेंडू या षटकातील हर्षद ऑन स्ट्राईक. इथे मात्र उडवलं चेंडूला मिस टाइम शॉट आणि हर्षदला या बॉल लागेल इथे बॅक टू पॅव्हिलियन कडे एसटीचे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना धक्का क्रमांक पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते. हर्षद बॅक टू पॅव्हिलियन. 5 धाबा झालेल्या येणारे चेंडू आहेत ते आता 30 आणि इथून धाबा बनवावे लागतील त्या 41. गोलंदाजी मार्कवर साहिल दाखल झालाय. निर्माण अनिकेत त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. अनेक वेळा दरम्यान नॉस गेनकडे असेल अनिकेत तर स्ट्राईकला प्रीतम. गोलंदाजी मार्कवर साहिल दाखल झालाय. पॉवर प्लेचे दुसरं षटक आपण बघू शकाल. पुढचा चेंडू फुलटॉस आहे. यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. प्रीतम यांच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने आकार घेताना जाऊन स्थिरावली ती 6 धावा धावफलकावर. प्रत्येक चेंडूवरती इथे मेहनत करावी लागेल. दोन्ही संघाच्या खेळाडूंना एका पद्धतीने डिफेन्स करण्याचा प्रयत्न आहे तर दुसऱ्या बाजूने ते अचीव करण्यासाठी अनिकेत आता 1 डाऊन बॅट्समनच्या रूपाने दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. साहिल गोलंदाजी मार्कवर तयार होताना. षटक क्रमांक दुसरा आहे पॉवर प्लेचं आणि चेंडू क्रमांक आपण बघतोय दुसरा हाताळण्यासाठी सज्ज झालाय. समोर जाईल तो अनिकेत. मिस्टर साहिल चेंडू क्रमांक दुसरा या पुढेला गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि झटका या ठिकाणी बघायला मिळतोय. अनिकेत सारखा मोठा विकेट तंबूच्या आसऱ्याला परतताना एसटीचे. थँक्यू. न्यू मॅन आपण बघतोय मीनार मैदानाच्या आतमध्ये जाताना. या ठिकाणी अनिकेत सुद्धा स्वस्तामध्ये बाद झालाय. प्रामुख्याने थोडस थांबून खेळायला हवं होतं कारण 41 धावा बनवायच्या होत्या. भरपूर चेंडू अजून शेष आहेत आणि ते मात्र स्विच हिट करण्याच्या नादामध्ये बहुमूल्य अशी मोठी विकेट. अनिकेत या ठिकाणी डगआउट कडे येताना धावे स्कोर कार्ड वरती 6 आणि या षटकातील चेंडू झालेले ते 2. न्यूमॅन मीनार दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. आता प्रीतम आणि मीनार यांच्याकडे जिम्मेदारी असेल आलेली संघाची. 46 धावाला अचीव करण्याची जिम्मेदारी आता मोठी झाली आहे. प्रामुख्याने एक मोठा फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाला आणि प्रेशर थोडंसं कन्वर्ट झालं इथे प्रीतम आणि मीनार यांच्याकडे. अबळेला पंच संकेत देताना वाईट बॉल आहे. धावसंख्या 7 वर जाऊन स्थिरावली गेले. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार त्यानंतर मात्र पहिलं जे षटक इकॉनॉमिकल हाताळलं गेलं आणि त्यानंतर मात्र हर्षद आणि अनिकेतची आलेली विकेट
थोडंसं प्रेशर कन्वर्ट करण्याचं काम करतायत. दरम्यान पुढचा चेंडू साहिल गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम यावेळेला फक्त दिशा दिले ऑन ड्राईव्हच्या रूपानं एकदा वर्चित केले. धावसंख्या 8 बघायला मिळते येथे. षटक क्रमांक आहे ते दुसरं आणि चेंडू झालेले त्या षटकातील 3. एकंदरीत 9 चेंडू आणि 8 धावा असं इक्वेशन आपल्याला बघायला मिळते स्कोर कार्ड वरती. चेंडू क्रमांक 4 फलंदाजीसाठी आपण बघतोय ओपनिंग पेअर मिस्टर प्रीतम. याही वेळेला मात्र चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. 46 धावा इथे सेव्ह करण्याचा प्रयत्न, डिफेन्स करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी वेगवान आणि एक अप्रतिम अशी गोलंदाजी गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवली जाते. दरम्यान पुढचा चेंडू फुलटॉस आहे. यावेळेला मात्र चेंडू फटका फसलाय आणि फक्त 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने आकार घेताना 9 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू या षटकातील. 46 धाबांचं टार्गेट म्हणजे इथून 37 धाबा बनवायच्या आहेत येणाऱ्या 25 चेंडू मध्ये. इथून सुद्धा व्हाईट बॉलचा कॉल आहे पंचांकडनं. धावसंख्या 10 धावा. 36 धावांची गरज 25 चेंडू मध्ये. मॅच अजूनही ऑन आहे कारण जर आपण डिफरन्स बघितलं तर टोटली यावेळेला पुनश शॉर्ट पॉइंटला झेल धरतीला दान दिलाय. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा अटेम बघायला मिळतोय आणि ती दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. आता धावा बघायला मिळतात 12 म्हणजेच 12 धावा धावफलकावर. तर नक्कीच धावा आहे स्कोर कार्ड वरती. धावा स्कोर कार्ड वरती 12. 46 धावांचा पाठलाग करताना आलेली संघ आपण बघतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 रन 12 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजीला मात्र प्राचारण केले. इथे गोलंदाज आपण बघतायत अनिकेत. षटक क्रमांक 3 आहे. चला शिवशक्ती सालवट थोडीशी घाई कर आपण. अनिकेत गोलंदाजी मार्गवर समोर जाईल. प्रीतम ज्यांना एक लाईफ मिळाले, एक संधी मिळाली आहे तोच प्रीतम. फुलटॉ चेंडू यावेळेला एक कव्हर मध्ये आणि चेंडू तिथे जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार यश डिजे. संख्या फ्लाय झाल्याने पोहोचले तब्बल 16 धावा. इथून मात्र 30 धावांची गरज असेल. अनिकेतच्या व्हेरी फर्स्ट बॉलला प्रीतमने चेंडूला सीमा पार चौकार खेळलाय. दरम्यान पुढचा चेंडू अनिकेत गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. सामोरे जाईल प्रीतम आणि इथे आपण बघू शकाल
डॉट बॉल आलाय. चौकारानंतर डॉट बॉल. चांगली कम बॅकिंग. 16 धावा धावफलकावर पहिल्या 14 चेंडूमध्ये बघायला मिळत आहेत. 36 चेंडू आणि 46 धावांचं टार्गेट इथे सेट केलं होतं. अजूनही 30 धावा हव्या आहेत. दरम्यान पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट अनिकेत. काही वेळेला गतीला परिवर्तन आपल्याला बघायला मिळते. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. कुठेतरी चौकार आला होता त्यानंतर जे प्रेशर थोडंसं कन्वर्ट केलं होतं गोलंदाजाकडे ते आता मात्र पुनश्च 2 निर्धाव चेंडू टाकत या ठिकाणी फलंदाजाकडे कन्वर्ट करताना मिस्टर अनिकेत. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू ते हळवारपणे फक्त पॉइंटला दिशा दिले. एक धाव परिपूर्ण डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल केलाय. धावसंख्या 17. 17 वर जाऊन पोहोचले. 29 धावा अजूनही बनवायच्या आहेत. येणारे चेंडू असतील ते 20, कारण या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत आणि यानंतरही 3 षटक आपल्याला बघायला मिळतील. 20 चेंडू आणि 29 धावा. मॅच बॅलन्स मध्ये उभी आहे. दुहेरी वळणावरती इथे उभी आहे. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. लवकर रंग बदलणारा खेळ आहे आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमच्यावरती असलेला विश्वास आणि तुमच्या माध्यमातून घेतलेले क्विक डिसिजन हे तुम्हाला विजयश्री मिळवून देत असतात. सर एखादा चुकीचा निर्णय तुम्हाला पराभवाच्या खोल दरीमध्ये घेऊन जाईल. त्यासाठी निर्णय क्षमता ही महत्वाची असते आणि त्यासाठी ती वाढवणं खूप गरजेचं. दरम्यान पुढचा चेंडू पण बघू शकाल. चेंडू क्रमांक 5 घेऊन दाखल झाल्यात अनिकेत. एका बाजूने मीनार ऑन स्ट्राइक. पुढचा चेंडू इथे मात्र पंच सिग्नल देताना 9 चेंडू आहे. धावसंख्या 1 ने आता आकार घेईल आणि स्थिरावली गेली ती 18 धावा. येणारा चेंडू मात्र पंच दर्शवतील फ्री हिट. दरम्यान तयार अनिकेत गोलंदाजी मार्कवर. इथे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिट सारखा चेंडू मात्र डॉट जातोय. महत्वाचं होतं या चेंडूवरती एकेरी दुहेरी धावा विजयाच्या समीप घेऊन जाता आलं असतं, परंतु गोलंदाज ह्या आपल्या चुकीला लवकर सावरताना चांगली गोलंदाजी अनिकेत यांच्याकडनं. पुढचा चेंडू मीनार ऑन स्ट्राइक. याही वेळेला क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 संपले आणि धाबा स्कोर कार्ड वरती 18. यश 'समाप्तीनंतर 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. येणारे 18 चेंडू आणि इथून तुम्हाला धावा बनवायच्या त्या 28. 28. चेंडू आणि 28 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर प्राचार्याने केले. गोलंदाज हर्ष. देवमान हर्ष गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू आणि 28 धावांचं इक्वेशन. प्रीतम आणि मीनार या 2 फलंदाजावरती आता विश्वास की हा सामना नक्कीच अल्लाळीच्या बाजूने जाईल, की हर्ष यांच्याकडे विश्वास आहे तो सालबटच्या दिशेने आगेकूच करेल. वेळेला आपण बघू शकाल वेगवान चेंडू. डॉट बॉल आलाय. 17 चेंडूने आता 28 धावांची गरज. आणि ते डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू एक्झिक्यूट केला गेलाय वेगानं. मात्र तिथे आपण बघतोय अथर्व
चेंडूला फील्ड करताना धावसंख्या 1 ने आकार घेताना जाऊन स्थिरावले 19. रन्स ऑन दी बोर्ड स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. दरम्यान पुढचा चेंडू हर्ष गोलंदाजी मार्गवर. या वेळेला मात्र लाऊड अपील फेटाळला गेला. चिकिरण घेण्याचा प्रयत्न इथे यशस्वी होताना लेगबाईच्या रूपानं एक धाव इथे अर्जित केली जाते आणि धावसंख्या स्थिरावली गेले ती 20 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत. दरम्यान पुढचा चेंडू हर्ष ते मात्र मिस टाइम शॉट आणि गडी बाद. थँक्यू. 20 धावा धावफलकावर न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हिमांशु शुभांशु मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाजी मार्ग पर न्यूमॅन आपण बघतायत. फलंदाजीसाठी शुभांशु. पुलटा चेंडू वेगवान मारा इथे बघायला मिळतो. एक धाव परिपूर्ण केले गेले ऑन मिडॉन मध्ये चेंडू गेलाय. 21 धावा स्कोर कार्ड वरती. इथून 25 धावांची गरज आहे. 21 ऑन दी बोर्ड. पूर्णतः स्लो डाऊन गेम इथे बघायला मिळतो. एकेरी दुहेरी धावांचा प्रयत्न आहे. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 4थ्या षटकामध्ये इथून मिनार आणि पुढचा चेंडू याही वेळेला मात्र डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. डीजे थँक्यू. चला लवकर पहिलं अरेंज करून घ्या. शिवशक्ती सालबट संघ येणारे 12 चेंडू आणि इथून 25 धावांची गरज आहे. 21 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 5वं षटक आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. अनिकेत येणारे 12 चेंडू आणि 25 धावा हव्यात. शुभांशु ऑन स्ट्राइक. चला थोडासा गेम स्पीडअप करा प्लीज. ते मात्र ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. लेग गलीला ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या 22. 22 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. लेग बाईच्या रूपानं एक धाव इथे बघायला मिळेल. 22 रन्स ऑन दी बोर्ड. दरम्यान या षटकातील दुसरा चेंडू. पुनश्च अनिकेत गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. चांगला टप्पा नियंत्रणामध्ये टप्पा ठेवताना यावेळेला गोलंदाज
ते सुंदररित्या फाईन लेगला चेंडू एक्झिक्यूट केला. एक धाव परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि वेगानं मात्र दुसरी धाव आपण बघू शकाल. तर या ठिकाणी थर्ड अंपायर चेक करतील. थर्ड अंपायर कडे रेफर केले गेले. चेंडू शेवटचा चेंडू या षटकातील. फुलटॉस संधीचं सोनं मात्र इथे होत नाहीये आणि अतिशय सुरेख क्लास वन झेल तिथे बघायला मिळतोय. अप्रतिम प्रयत्न तिथे शुभांशु बागटू पवेलियन कडे येताना. आता येणारे 6 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या जिंकण्यासाठी. 17 न्यू बॅट्समन आपल्याला बघायला मिळते. अपूर्व 6 चेंडू 17चं इक्वेशन आणि गोलंदाजी मार्कवर इथे प्राचारण केले गोलंदाज. तनिष 6 चेंडू 17 धावांची गरज. एका बाजूने कुशल, दुसऱ्या बाजूने अपूर्व आणि इथून मात्र तनिष गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू 17 धावांची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा रूल्स 29 ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात आणि तनिषला बोलवले डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवर. ते मात्र पहिला चेंडू वेगवान आणि ते डॉट बॉल बघायला मिळतोय. एका बाजूने कुशल 6 चेंडू 17चं इक्वेशन आणि आता 5 चेंडू 17ची गरज. पुढे तनिष. ओ यावेळेला भरपूर शॉट बॉल होता. चेंडूला बॅकवर्ड टॉस कर्ले क्रिझन मध्ये खेळला गेलाय. एक धाव मिळेल. अपूर्व आता स्ट्राईकला असेल. येणारे 4 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 16. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू अबळेला लाऊड अपील आणि ते मात्र प्लम मध्ये पकडला गेला एसटीचे.
थँक्यू. मिहीर न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. येणारे चेंडू आहेत ते 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. मिहीर न्यूमॅन दाखल झालाय. 3 चेंडू 16 धावांची गरज. आणि ते एष्ट्या उद्ध्वस्त. थँक्यू. सुप्रीत नवीन बॅट्समन सुप्रीत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शेवटचे 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू. पुढचा चेंडू. सुप्रीत न्यू बॅटर. अप्रतिम शॉट यावेळेला कव्हरला एक्झिक्यूट केला गेलाय. धावसंख्या मात्र 31 वर जाऊन स्थिरावले गेले. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. आणि इथे मात्र हार्डलक अल्ल्याळी संघ. अभिनंदन असेल शिवशक्ती सालवट. चला टॉस साठी या बोट टीम कॅप्टन एका बाजूने सालवट आणि दुसऱ्या बाजूने BVM नरपड. दोन्ही संघाच्या संगणकांना मी विनंती करतोय आपण टॉस साठी यायचं आहे. वळू आपण मॅन ऑफ द मॅच कडे. आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय मिस्टर हर्ष. सुंदर कामगिरी, 12 धावा आणि 2 षटका हाताळताना अवघ्या त्याने 8 धावा दिलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच ठरतायत हर्ष. चला टॉस साठी यायचंय बोट टीम कॅप्टन. एका बाजूने
ए पुष्कर ए एंट्री फी किती आहे अल्लाही वाले विचारला 4 आहे 4 ना ए चला टॉस करण्यासाठी आम्ही माननीय कृपा कपिल पाटील यांना विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा टॉस नंतर देण्यात येईल. हर्ष आपण बघतायत 6 बॉल 12 धावा आणि 2 षटक ज्याने हाताला अवघ्या 8 धावा देत 2 विकेट आपल्या नावावरती नोंदवलेले आहेत. हर्ष आपण मॅन ऑफ द मॅच. टॉस जिंकला गेलाय शिवशक्ती सालवड संघ. हर्षी आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी कोण देणार? नीरज भाऊ मॅन ऑफ द मॅच कोण देईल?